नमस्कार श्रोते हो. गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत. आज सोमवार आहे आणि आजच्या सोमवारपासून आपण शिवलीलामृताचे एक एक अध्याय अपलोड करणार आहोत. तर आजचा अध्याय पहिला आहे दाशार्ह राजाची कथा. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी नैमिषारण्यात यज्ञसत्र चाललेले असताना एकदा शौनकादिकांनी विनंती केल्यावरून सूत त्यांना शिवभक्तीचा महिमा सांगत होते. ते म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्राचा महिमा अपरंपार आहे. जो कोणी ते श्रद्धेने ऐकतो त्याची पापे नष्ट होऊन त्याला आयु आरोग्य संतती व संपत्ती प्राप्त होते. ओम नमः शिवाय हा जप सर्व इष्टफल देणारा असून शिवोपासनेने सर्व व्रते व यात्रा यांचे पुण्य मिळते. आता याविषयी एक जुनी कथा सांगतो. फार पूर्वी मथुरा नगरीत दाशार्ह नावाचा यदुवंशी राजा राज्य करीत होता. काशीराजाची मुलगी कलावती ही त्याची पट्टराणी होती. एकदा राजाने तिला स्वतःच्या महालात बोलावूनही ती आली नाही, म्हणून तो आपणहून तिच्या महालात गेला व त्याने तिला न येण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करीत आहे, म्हणूनच आपण बोलावूनही मी आले नाही, तरी मला क्षमा करा. पण त्याने कलावतीला बळाने आपल्या बाहुपाशात ओढली. तोच तप्त लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यावर जसे अंग भाजेल तसे राजाचे अंग भाजले. तेव्हा हा काय प्रकार आहे, अशी त्याने तिला विचारणा केली. ती म्हणाली, नाथ, रागावू नका. मी महामुनी दुर्वासांकडून शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा घेतलेली आहे, त्यामुळे मी पावन झाले आहे. पण तुम्ही जप तप शिवार्चन यापैकी काहीही करत नाही, अभक्ष्य भक्षण करता आणि त्यातही तुमच्या हातून अनेक पापे घडलेली आहेत. त्यामुळे तुमचे शरीर अपवित्र झाले आहे आणि त्यामुळे पुढे आपल्या नशिबी नरक यातनाच आहेत. ते ऐकून त्याला आपल्या दुष्कृत्यांचा आणि दोषांचा पश्चाताप वाटू लागला. त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली. तेव्हा पती हाच गुरु असल्यामुळे पत्नीला त्यास मंत्र देता येत नाही असे सांगून तिने त्याला गर्गमुनींकडे नेले. त्यावेळी राजाचा अनुताप व निश्चय पाहून गर्गमुनींनी त्या दोघांकडून यथासांग शिवपूजन करवून घेतले आणि परमकृपेने राजाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला शिवमंत्र सांगितला. त्यावेळी त्या मंत्राने राजाला निजबोध झाला. त्याच्या अंतःकरणातील अज्ञान अंधकार नाहीसा झाला. त्याचे मनोविकार नष्ट झाले. त्याचवेळी या मंत्रप्रभावाने राजाच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडू लागले. ते पाप निघून जाताच राजाला निर्मळ हलके वाटू लागले. तो निष्पाप झाला. राजा गर्गमुनींच्या पाया पडला व स्वतःला धन्य मानू लागला. तो म्हणाला, आपण मला तारलेत, पावन केलेत, त्यामुळे या जन्माचे सार्थक झाले. असे म्हणून त्याने पुन्हा त्यांना वंदन केले आणि त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करून तो कलावतीसह आपल्या घरी परतला. त्यानंतर राजाने शिवमंत्राचा सतत जप केला. त्यामुळे प्रजाही राजाचे अनुकरण करू लागली. या प्रभावाने त्या राज्यातील दुःख दैन्य आपदा गेल्या व सर्वत्र सुख शांती व समृद्धी नांदू लागली. आपण आता अध्याय बघूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्णब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादिसिद्धा आनंदवन विलासा मायाचक्र चालका अविनाशा अनंतवेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोजदहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमनगजा मात बाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वधुनी विराजित जाती सुमन हारवतजी पक्षीरथप्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमुख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी
विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल वक्ष खनिज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सर्गस्थित्यंत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंदतात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचळ जो भानुकोटी तेजळ सर्व काळ व्यापक सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक कमलोद्भव कमलाकर दशशतमुख दशशतकर दशशत नेत्र सूर अहोरात्र ध्याती जया भवभवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वधुनी तीर विहार विश्वेश्वर काशी राज व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबळेश्वर आनंदगन मदगर्भभंजन अजित अमित गर्भ निगमागमनूत जो दिगंबर वयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरितकानन वैश्वानर जो निज जनचित्त चकोर चंद्र वेणुनृपवर महत्पापहर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजरकीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीमभयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्रकुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनकजो वृत्रारी शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुतजो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिवेद भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानलशात करुणाकर बलाहकजो कामसिंधु विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हैमवती धव हिमकेदार अभिनवजो पंचमुकुट मायामलहरण निशिदीन गाती आमनाय गुण नाही जयादिमध्ये अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संतापहरण जोडोनिकर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा जिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागम अतर्क्य ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धिचित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोटून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीपसरता केवी होय दरित्रीचे करुणी पत्र कुधर कज्जल जलधी मशी पात्र सुरद्रुमलेखनी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू न मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर हिंदू त्यासी जीर्णदशी वाहती दिनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदयरत्न मराळ भेदीत गेला तव गुण निराळ अंतन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमुशके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर मणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस वरीनमी जैसा धरुनी शिशूचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविनमी श्रोती भावे सावधचित्त स्कंदपुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नमिषारण्ये शौनकादी सुमती सुता प्रती प्रश्न करती तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लील्या वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसमास दशावतार वर्णिले
भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त. परिशिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू. यावरी वेदव्यास शिष्यसूत म्हणे ऐका आता देऊनी चित्त. शिवचरित्र परम अद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती. आयु आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार. श्रवण मात्रे देणार श्रीशंकर निजांगे. सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ. देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती. सकळ यज्ञान माझी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र. तरी मंत्र राज शिव षडाक्षर बीजसहित जपावा. दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोन्हीची फळ एकची साचार. उतरी संसारार्णव पार ब्रह्मादी सर ऋषी हाची जपती. दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक. इतुक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो. तुष्टी पुष्टी धृती कारण मुनी निर्जरासी हाची कल्याण. करता मंत्रराज संपूर्ण अगाध महिमा नवर्णवे. नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर. कमलोद्भव कमलाकर अहोरात्र हाची जपती. शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत. महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा. शस्त्रां माझी पाशुपत देवान माझी कैलासनाथ. कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा. केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र. तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र. आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गींचा प्रकाश तरणी. अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती. स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी. गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता. कार्या जाता बोलता भांडता सर्वदा ही जपावा. शिवमंत्रध्वनी पंचानन करणी अकर्णिता दोष वारण. उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून. शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊन पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र त्यांसी निजांगे रक्षित नेत्र. आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया. मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी. परितो मंत्र गुरुमुखे करुणी घेई जे आदी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करून मंडित जो. मित भाषणी शांत दांत अंगी अमानित्व अदंभित्व. अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा. वर्णानां ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू. हा त्यापासोनी मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे. काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित. त्यांनी ज्ञान कथिले बहुत परित्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधून जरी झाले परोक्ष ज्ञान. तरी संतांची चर्चा पूर्ण तरी गुरुविण तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोकांते परितो गुरुविण तरेना. प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव. तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिघता. मौजी बंधने विण गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट पवित्र. वरावीण वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी. तो वाचक झाला बहुवस परित्याचे न चुकती गर्भवास. म्हणून संप्रदाययुक्त गुरुस शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भांधास सम्यक वर्णव्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणी निज ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास धरता साक्षात्कार होय सरस.
ब्रह्मग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर यादववंशी परम पवित्र. दाशार नाम राजेंद्र अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार कर जोडोनी नमिती वारंवार. त्यांच्या मुकुटरत्न किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करुनी किरणे पडली दिसती चरणी. जेणे सत्तावसन पसरोनी पालाणिली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज जेवी शरत्काळींचा द्विजराज. सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नीसी रथ स्वरूपासी तुळजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले. भूभुजांवरी जामदग्न समरांगणी जेवी प्रळयाग्न. ठाण न चळे रणी होऊन कुठार घाये गुरु जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी करतळींचा आवळा. जेणे दानमेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर मेघ गरजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे. ज्यांचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुनिया. ते लावण्य सागरेची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी. मृदुभाषणी पीकस्वरी हंसगमना हरिमध्या. शशीवदना भुजंगवेणी अलंकारा शोभा जिची तनुवाणी. दशन झळकती जेवी हिरण्य हिरेखाणी. बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण. या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागरींचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवास न माये सदनाथ जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालित धणी पाहता न पुरेची. नूतन आणली परळून मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करून परी ते नयेची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृपमान समीन. या लागी दाशार राजा उठून आपणची गेला तिजपाशी. म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनुवृक्षासी आलिंगी. उत्तम पुत्रफल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता. तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी. म्हणे म्या उपासिला शशीमौळी सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात. अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत. अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी. पर्वकाळ व्रतदीन निरसून उत्तम काळी षड्रसान्ने भक्षुन. मग ललना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे. राव काममध्ये मत्त प्रचंड रती भरे पसरवणे दोर्दंड. आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले. लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनू पोळत. नृप वेगळा होनी पुसत कैसा वृत्तांत सांग हा. शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी. सकळ संशय टाकुनी मुळीहून गोष्टी सांग. म्हणे हे राज चक्र मुकुटावतंस क्रोधे भरोनेदी मानस. माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसुयात्मज महाराज. त्या गुरुने परम पवित्र मज दिला शिव पंचाक्षरी मंत्र. तो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मी. ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त. अगम्यागमन केले विचाररहित अभक्षित तुके बक्षिले. मज श्री गुरुदये करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान. तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा. घडले नाही गुरु सेवन पुढे राज्यांती नरक दारुण. ऐकता राव अनुतापे करून सद्गदीद जाहला. म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे. ज्याचे निजपे सर्वत्रे महत्पापे भस्म होती. ती म्हणे हे भूभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार. मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा. तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ. जो ज्ञानियान माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची. जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी. त्यासी नृपश्रेष्ठा
शरण जाऊनी शिवदीक्षा घेईजे. मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ. साष्टांग नमुनी करकमळ जोडून उभा टाकला. अष्टभावे दाटून हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई. म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था. यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊनी. पुण्यवृक्षातळी वैसोनी स्नान करवी यमुनेचे. उभयतानी करुनी स्नान यथासांग केले शिवपूजन. यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी. दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपे आदरे. गुरुदक्षिणेसी भांडारे दाशार राये समर्पिली. तनुमन धनेसी उधार गर्गचरणी लागे नृपवर. असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती. श्री गुरूंचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा. कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरुब्रह्मानंद न भजेजो. एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन. परमचांडाळ त्यांचे शठज्ञान कदावधन न पहावे. दिक विद्या दिक ज्ञान दिक वैराग्य दिक साधन. चतुर्वेद शास्त्रे आला पडून दिक्पठण तयाचे. जैसा खरपृष्ठीवरी चंदन षड्रसी दर्वी व्यर्थ फिरून. जेवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे टाकती. घाणा इक्षुरस घाळी इतर सेविती रस नवाळी. की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया. असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार नृपाळ. षोडोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे. उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून. मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे. हृदय आकाश भुवनी उगवला निजबोध तरणी. अज्ञान तमते चक्षणी निरसुनी नवल जाहले. अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून. कोट्यवधी काक निघून पळते झाले ते धवा. किती एकांचे पक्ष जळाले छडपडची बाहेर आले. अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते. जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन. तैसे काक गेले जळून देखोनी राव नवल करी. गुरुसी नमुनी पुसे नृप काक कैचे निघाले अमुप. झाले माझे दिव्य रूप निर्जराहुनी आगळे. गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मींची महापापे. बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली. निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून. चारी देह निरसून केले पावन गुरुराया. 25 तत्वांचा मेळ त्यात सापडल बहुत काळ. क्रोध महिषासूर सबळ कामवेताळ दुसदुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना. या जखिणी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू. सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या. सुवर्णस्तेय अवक्ष वक्षक सुरापान गुरु तल्पक. परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महत्पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक. स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मचळक. परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगामी. मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही. प्रासाद भेद लिंगभेद पाही पंक्तिभेद हरिहरभेद. ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखांडमती मिथ्यावादक. भेदबुद्धी भ्रष्टमार्ग स्थापक स्त्रीलंपट दुराचारी. कृतघ्न परद्रव्यापहारक. कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक. बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्यारा. दुर्बल घातक कर्म मार्गज्ञ दीन अत्यारिपाती पैशून्य. तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध. कन्या विक्रय गो विक्रय अयविक्रय रसविक्रय. ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे. ही महापापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणिली. इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष. काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम. गुरुप्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता. गुरुस्तवन करुनी अपार ग्रामासी आला दाशार नृपवर. सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा. जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ. अवर्षण दोष दुष्काळ देशातूनही पळाले. वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीची कोठे देशात. आलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐसी शीतळ वाटे.
शिवभजनी लाविले सकळ जन, घरोघरी होत शिवकीर्तन. रुद्राभिषेक शिवपूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी. दाशाररायाचे आख्यान, जे लिहिती ऐकती करती पठण. प्रीती करुणी ग्रंथ रक्षण, अनुमोदन देती जे. सुफळ त्यांचा संसार, त्यांसी निजांगे रक्षी श्रीशंकर. धन्य धन्य तेची नर, शिवमहिमा वर्णिती. पुढे कथा सुरससार, अमृताहुनी रसिक फार. ऐकोत पंडित चतुर, गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे. पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी, श्रीधर मुख निमित्त करुणी. तोची बोलविते विचारुनी, पाहावे मनी निर्धारे. श्रीधर वरद पांडुरंग, तेणे शिरी धरिले शिवलिंग. पूर्ण ब्रह्मानंद अभंग, नवे विरंग कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, प्रथमाध्याय गोडा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. जय श्रीराम.